बघा आपल्याला आता एक दुर्मिळ वनस्पती गवसली लय झाला ह्या वनस्पतीच्या शोधात होता. याच्यापासून एक आपल्याला रामबाण औषध आपा सांगणार आहेत. आपा सांगा ह्या वनस्पतीचा काय उपयोग आहे. हे तोंडाला आल्याच्या नंतर हा. असे पानं काढायचे. असे पानं काढून इतक्याचं पानं काढून जरा धुवायचे हा आणि असे तोंडात टाकून दम्मा आणि बारीक चावायचे. हा तोंडा असं 2-3 वेळा केलं की हे राहून जातं. ह्याचं तोंड पाण्यात जायची गरज नाही, काय नाही. कसलं बी तोंड आलेलं असतं का? कसलं बी राहू द्या, फोड आलेला राहू द्या, आतून राहू द्या, कसंही राहू द्या. हा हा हे झाड आहे चमेलीचं. हा बघा आता ही झाड आपल्याला चमेलीचं झाड आहे. आपाचं म्हणणं आहे की किती पानं घ्यायचे, किती तिरिंब्या? ते काय 2 का किती घेतल्या होत्या? 4-5-6 घ्या, काय 4-5 नाही, हा. काय नाही. दम्मा आणि तर दोन्ही कि- झाडावर घसरण करायचे. किती दिवस घ्यावं लागेल ते? काय आज घेतलं कवा बी घ्या, दिवसातून 2दा घेतलं की राहतेच. 2दा हा 2दा जरी तुम्ही तोंडात चावलं, हा तोंड तुमचं कसलं जरी आलेलं असलं हा तर तोंडाचे आलेले सगळे विकार निघून जाते. आता झाड जवळून बघा, हे बघा पानं. हे फुलं असे आहेत, पानं अशा प्रकारे आहेत. ह्याला आमच्याकडे चमेली म्हणतात काही ठिकाणी. आणि ह्याचा असा एक वापर होतो बघा. ह्याची जी कळी आहे, ही कळी जर माता भगिनीनं रोज जर एक कळी जर पोटात आमुष्यापोटी अगर संध्याकाळी एक टाईम जर गिळली तर गर्भ राहत नाही असं वाचण्यात आलेलं आहे. फक्त एक कळी घ्यायची, फुल घ्यायचं नाही, अशी एक कळी तोडायची आणि गिळून टाकायची. जोपर्यंत तुम्ही रोज एक कळी गिळताय तोपर्यंत तुमचा गर्भ केव्हाही राहत नाही, गर्भ राहत नाही. म्हणजे तुम्हाला मालाडी गोळ्या जर गर्भ निरोधक गोळ्या खायची गरज नाही. तुम्हाला ह्याचं जर एक कळी जर रोज भेटली तर तुम्हाला गर्भ राहायला मदत होते. गर्भ राहणार नाही. आणि गर्भ जेव्हा आपल्याला ठेवायचे त्या टायमाला कळी बंद करून टाकायची. आणि तोंड आल्यानंतर जर तुम्ही ह्याचा वापर केला तर रामबाण उपयोग आहे. तर ह्याचं चमेलीचं झाड आहे, असं बघा इथं झाड भेटलेलं आहे. आणि फुलं एक असे फुलं 5 प्रकारे असे पाकळ्याचे फुलं आहे, 5 पानाच्या आसपास. तर तोंडासाठी एक रामबाण औषध आहे. हे 2दा खाल्लं तरी सकाळ संध्याकाळ खाल्लं तरी तोंड राहतं लगेच. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. रामकृष्ण हरी.